महिलांचे औक्षण, जल्लोषात स्वागत. वांबोरीत कर्डिले रॅली गाजली. वांबोरीत प्रचंड गर्दी, गावभर घोषणांचा गजर. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी वांबोरी गावात भव्य प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गावभर घोषणांनी वातावरण दुमदुमले. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत कर्डिले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिल्यामुळे प्रचाराला भावनिक रंग चढला. यावेळी कर्डिले यांनी घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन केले. वांबोरीकरांनी एकमुखाने कर्डिले यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय दान निराधार योजनेचे अध्यक्ष आदरणीय विनीतजी धसाळ यांनी 300 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. आणि हा वैयक्तिक लाभ या विनीतजी अध्यक्ष असल्यामुळं सर्व कागदपत्राची पूर्तता करून सर्वांना लाभ मिळवून दिलेला आहे. त्यामुळे अक्षय दादांना आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अधुरी राहिलेले तालुक्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 नंबरचं कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो. जय श्रीराम. गावामध्ये ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णताई सुरेशराव बानकर, उपसरपंच महेंद्र काका तांबे, त्याचप्रमाणे ब्राह्मणीतील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मणी गावातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या लाभार्थ्यांनी एक निर्धार केला, निराधारांना देण्यासाठी आधार अक्षयदादाच होणार पुन्हा आमदार, अशा प्रकारचा निराधार या ठिकाणी लाभार्थींनी केला असून या ब्राह्मणी गावामध्ये मागील काळामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मला अध्यक्षपदाची संधी मिळाली. आणि या अध्यक्षपदाच्या काळामध्ये ब्राह्मणी गावातील सुमारे 300 लाभार्थ्यांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवून दिला आहे. राहुरी तालुक्यामध्ये सुमारे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे 2200 लाभार्थ्यांना तालुक्यामध्ये सर्व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये आम्ही समितीने काम केलं. आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी होऊ शकलं. या ठिकाणी आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले हे या ठिकाणी कमळ या चिन्हावर उभे आहेत. आणि या ठिकाणी आम्ही या लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे की सर्व लाभार्थी या ठिकाणी अक्षयदादांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील आणि निराधारांना काम करण्यासाठी अक्षयदादांनी या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.